नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात. भाजी साफ करत असतात. परंतु सुमन काकूंचं लक्ष मात्र कुठेच लागत नसतो. सुमन काकूंना नागराज काकांचं ते बोलणं, त्यांच्या झोपेत बोलणं, हे सगळं काही आठवत असतं. नागराज काका झोपेत म्हणालेले असतात की तू कुठेही जाऊ नकोस, मी इथे तुला समोर बस म्हणालो आहे ना. मग इथे बसायचं. आता मात्र सुमन काकूंना कळत नसतं की नागराज काका नक्की कोणाला बसायला सांगतायत. आणि त्याचवेळी त्यांना आठवतं नागराज काकांचं बोलणं की सुमन, तुझं मंगळसूत्र कुठे आहे. त्यावेळी सुमन काकूंनी त्यांना खोटं उत्तर दिलेलं असतं, परंतु आता त्यांच्याजवळ त्यांचं मंगळसूत्र नसतं आणि म्हणूनच घरच्यांना आता नक्की काय सांगायचं याच गोष्टीचा त्या विचार करत असतात. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या किचनमध्ये येतात आणि सुमन काकूंना म्हणतात, सुमन अगं जरा तू सुंठ देतेस का, माझा घसा खवखवतोय. सुमन काकू लगेच खांद्यावर पदर घेतात, परंतु ज्यावेळी ते सुंठ घेण्यासाठी जातात त्यावेळी मात्र त्यांच्या खांद्यावरचा पदर खाली पडतो आणि प्रतिमा हत्यांचं लक्ष त्यांच्या गळ्याजवळ जातो. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे पाहून प्रतिमा आत्यांना धक्का बसतो. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन अगं तुझं मंगळसूत्र कुठे आहे. सुमन काकू घाबरतात आणि म्हणतात, वहिनी ते मंगळसूत्र वाटेत पडलं. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन अगं काय सांगतेस तू हे अगोदर मला का नाही सांगितलं. आणि सुमन मला खरं सांग, ते मंगळसूत्र वाटेत पडलं आहे की कोणी खेचून घेतलं आहे. तर आता मात्र त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणते, काय मंगळसूत्र खेचून घेतलं आहे. सुमन काकू, अहो हे किती भयंकर आहे, नक्की काय घडलं होतं. सुमन काकू म्हणतात, मी ज्यावेळी रसद याने जात होते त्यावेळी 2-3 गुंड माझ्या समोर आलेत आणि त्यांनी माझा मंगळसूत्र हिसकावून घेतलं. माझ्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा हिसकावून घेत होत्या, परंतु त्याचवेळी मी तिथून पळ काढला. आता मात्र सायरी आणि प्रतिमा आत्यांना हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. त्या दोघीही सुमन काकूंकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता आणि कल्पनाताई शॉपिंगला गेलेले असतात. आता थोडी शॉपिंग तर करून झालेली असते. त्या दोघीही रस्त्याने निघालेल्या असतात. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता सावकाश, असलं रस्त्यात खूप खड्डे आहेत, उगाच तुला त्रास नको व्हायला. आणि अगं अशा दिवसांमध्ये घरी आराम करायचा, तर तुला शॉपिंगला यायची हाऊस. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं घरी बसून खरंच खूप कंटाळा येतो, पण आता बघ ना, असं बाळासाठी शॉपिंग केल्यानंतर किती फ्रेश वाटतं आणि खूप छानही वाटतं. मम्मा अगं ते छोटे छोटे क्यूट ड्रेस किती छान वाटतायत ना. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता तुझ्यातला हा बदल आहे ना, तो मला क्यूट वाटतोय. अगं बघ ना, आज तू शॉपिंगला बाहेर पडलीस आणि तेही कोणासाठी, स्वतःसाठी. पण स्वतःसाठी तर काहीच घेतलं नाहीयेस, सगळे कपडे तू बाळासाठीच घेतली आहेस. तर अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, मी माझ्या बाळासाठी कपडे तर घेतलेच आहेत, परंतु ही शॉपिंग करताना माझ्यासोबत सचिन असायला हवा होता, परंतु त्याला वेळ कुठे आहे ना, कारण आजकाल तो घरात नसतोच. आज सुद्धा सकाळी मीटिंग आहे असं सांगून घराबाहेर पडला आहे. आता या दिवसात सुद्धा सचिन तिच्यासोबत नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता अगं तुम्ही बाळाचं नाव वगैरे काही ठरवलं आहे की नाही, म्हणजे सचिनने आणि तू. तर कल्पनात ताईना अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, मी आणि त्याने ठरवलं आहे की मुलांची नावं मी ठरवणार आणि मुलींची तो ठरवणार. मुलांच्या नावांची लिस्ट तर माझी तयार आहे, परंतु तो तर अजून एकच सांगत आहे की शोधतोय. मी तर त्याला नेहमी हेच सांगत असते, टोयाटो वगैरे असं काही ठेवू नकोस, आणि तेच त्याच्या डोक्यात असतं. तर कल्पना ताई म्हणतात, बरं एक काम करूयात, आपण घरातील प्रत्येकाला 5-5 नाव सुचवायला सांगूयात आणि त्या 5 नावांमधून आपण एक नाव सिलेक्ट करायचे आहे की जे नाव तुम्हा सगळ्यांनाच आवडेल आणि आपण ते नाव आपल्या बाळाला ठेवणार आहोत. अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, हे तर खरंच खूप छान आहे. कल्पनाई म्हणतात, बरं आता आपल्या गप्पा बस झाल्यात अस्मिता, अगं
तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी कपडे घेऊयात ना, कारण आता हे सगळे कपडे तुला घट्ट व्हायला लागले आहेत. अस्मिता म्हणते, हो मम्मा, आपण घेऊयात. पुढे एक मस्त नवीन ब्युटीक ओपन झाला आहे, तिथे आपण घेऊयात. परंतु मम्मा, थोडं 2 मिनिट थांबूयात का, मला खरंच खूप दम लागला आहे. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, तू अगोदर पाणी पिऊन घे. असं म्हणत कल्पनाताई अस्मिताला पाणी देतात. तर त्याच रस्त्याच्या पलीकडे सचिन आणि साक्षी उभे असतात. आता सचिनच्या हातात साक्षीचा हात असतो आणि दोघेही गप्पा मारत असतात. अर्जुनने एवढं सांगू नये आणि एवढी चेतावणी देऊ नये. शेवटी सचिन साक्षीला भेटायला गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका महिप्त शिकरेवर पहारा देण्यासाठी आलेले असतात आणि महिप्त शिकरेची ती अवस्था पाहून म्हणतात, काय हे महिप्त शेठ, अरे एकेकाळी काय तो तुझा रुबाब होता, काय तो तुझा धाक होता. घेतली बंदूक, घातली गोळी, घेतला चाकू, खूपसला पोटात वाजवला गेम, हेच चालू असायचं ना. पण आता कोणाचा गेम वाजवलाय? महिप्त शिकरे स्वतः तुझा गेम झाला आहे. अरे बघ ना, त्यावेळचा तो रुबाब आणि आता अंगावरचे कपडे एवढे मळलेले आहेत. आणि कधीपासून हा कुर्ता तुझ्या अंगावर आहे? साधे कपडेही बदलायला तुला मिळाले नाहीयेत, कारण हात बांधलेले, पाय बांधलेले काहीच करू शकणार नाही. आणि आंघोळ कधी झाली होती रे? किंवा किती दिवसांपूर्वी झाली होती? आता तर तुझ्या अंगाला पाणीही नाहीये. खरं तर तुझ्यापेक्षा तो जेलमधला कैदी तरी बरा. तर महिप शिकरे म्हणतात, बरोबर बोललात नागराज शेठ, मी कैदी नाहीच आहे. तर महिप शिकरे नागराज काका म्हणतात, हो ना, तू तर माझा कैदी आहेस आणि जो कधीही सुटू शकत नाही. नागराज काकांना महिपा शिकरे प्रति उत्तर देत म्हणतात, सुटणार मी इथून, सुटणार. अरे तू इथे आहेस माझ्यावर, पण तू किंवा तुझी ती चिचुंद्री 24 तास माझ्यावर पहारा नाही देऊ शकत ना. मग तुम्ही जर दोघेही माझ्यावर पहारा देऊ शकत नाही आणि इथे आणल्यापासून ती चिचुंद्री सुद्धा मला भेटायला आलेली नाही, त्यामुळे तुम्हा दोघांसमोर मी निसटू शकतो, तर तुझ्या समोर मी केव्हाही इथून निसटू शकतो. त्यामुळे ह्या भ्रमात राहू नकोस की हा मैप शिकडे तूच तुझ्या तावडीत आहे. तर आता नागराज काका म्हणतात, तुला काय वाटलं रे 24 तास पहारा देण्यासाठी? मी इथे नसणार आहे, चिचुंद्री इथे नसणार म्हणून तू एकटा असशील का? अरे तसं कधीही घडणार नाही, कारण तुझ्यावर 24 तास पहारा ठेवण्यासाठी बाहेर माणसं उभी आहेत. त्यामुळे तुझी सुटका इथून होणार नाही. तू कितीही स्वप्न बघितलीस आणि कितीही मोठमोठ्याने मडबडण्याचा प्रयत्न केलास, धमक्या देण्याचा प्रयत्न केलास, तरी तू आता नागराजच्या तावडीतून सुटणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळत, सुमन काकूच मंगळसूत्र चोरांनी हिसकावून घेतलं आहे. हे ज्यावेळी रविराज सरांना कळतं त्यावेळी त्यांनाही धक्का बसतो. रविराज सर सुमन काकूंना म्हणतात, सुमन, तू हे काय बोलतेस? तुझा मंगळसूत्र काही चोरांनी हिसकावून घेतला आहे. सुमन, अगं, तुझा मंगळसूत्र चोरांनी खेचलं आणि तू आम्हाला सांगितलं ही नाहीस. अगं, तू का गप्प राहिलीस? तर आता अर्जुन म्हणतो, आजकालच्या अशा केसेस भरपूर वाढू लागल्या आहेत. सुमन काकू, चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि लगेच रिसर कंप्लेंट करू. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, मी कंप्लेंट नाही करू शकत, कारण जर पोलिसांजवळ आपण कंप्लेंट केली तर पोलीस मला विचारतील की तुम्ही त्या रस्त्याने का गेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. तर रविराज सर म्हणतात, म्हणजे सुमन, नक्की तू कुठे गेली होतीस आणि नक्की तुला काय सांगायचं आहे? तर सुमन काकू घडलेला सर्व प्रकार सांगतात. नागराज काकांच्या मागावर गेलेले असताना काही गुंड त्यांचं मंगळसूत्र खेचतात आणि हे ऐकल्यानंतर सर्वच जण घाबरून जातात. रविराज सर म्हणतात, सुमन, अगं, तुला काय गरज होती? एवढा मोठा स्टंट का केलायस तू? आणि तू नागराजच्या मागावर का गेली होतीस? कोणी सांगितलं तुला हे? आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर अर्जुन सुमन काकूंना म्हणतो, काकू, अगं, एवढा तुका पत्करायची काहीच गरज नव्हती. सायली म्हणते, हो ना सुमन काकू. अहो सुमन काकू, लक्ष ठेवणं वेगळं आणि मागावर जाणं वेगळं. हो, आज जर तुमच्या जीवाला जर काही झालं असतं तर त्या गुंडाने तुम्हाला धोका पोहोचवला असता, तर नाही सुमन काकू.
यापुढे तुम्ही असं काहीही करणार नाहीत. तुम्ही मला वचन द्या बरं की तुम्ही एकट्या कुठेही जाणार नाही. आता सायली सुमन काकूंकडून वचन घेते आणि म्हणते, सुमन काकू प्लीज तुम्ही यापुढे असं काहीही करणार नाहीत आणि कुठेही एकट्या जाणार नाहीत. तर सुमन काकूने सुद्धा सायलीला वचन दिलेलं असं की मी कुठेही एकटी जाणार नाही. आता मात्र सर्वच जण सुमन काकूंना समजावतात आणि त्यांना धीरही देत असतात. प्रतिमा आता हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पना. ताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता अगं तुला एवढं थकायला आलाय, तुला त्रास होत आहे, तर आपण आता डायरेक्ट घरी जाऊयात का आणि घरी जाऊनच तुझी शॉपिंग आपण ऑनलाईन करूयात का. तर अस्मिता म्हणते, नाही मम्मा नंतर राहिलं ना की तसंच राहतं आणि मग मला कंटाळा येतो. आपण एक काम करूयात, मला आता बरं वाटतंय, आपण जाऊयात. तर आता अस्मिता कल्पना ताईंकडे पाण्याची बॉटल देते आणि पटकन पुढे जाण्यासाठी वळते. परंतु त्याचवेळी अस्मिता त्याचं लक्ष रस्त्याच्या पलीकडे सचिनच्या मुलीसोबत उभा असतो त्याकडे जातो. अस्मिता पाहते सचिनच्या हातात कुठल्या तरी मुलीचा हात आहे. ते दोघंही गप्पा मारत आहेत आणि त्यानंतर सचिनने नकळतच त्या मुलीला मिठीत घेतलेलं असतं. आता अस्मिता मोठ्यानेच म्हणते, सचिन. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता काय झालंय असतं आणि तिला त्रास होत असतो. अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा अग मला त्रास होतोय, मला कसंतरी होते मम्मा, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, श्वास गुदमरल्यासारखा वाटतोय. आता कल्पनाई अस्मिताला शांत करतात. अस्मिता म्हणते, मम्मा आपण जे रस्त्यात पाहिलंय ते खोटं होतं ना, तो आपला भास होता ना मम्मा. अगं सचिन असा नसेल ना. अस्मिता त्या गोष्टीचा खूप विचार करू लागते आणि त्यामुळे स्वतःला त्रासही करून घेत असते. कल्पनाई म्हणतात, अस्मिता शांत हो, या दिवसांमध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, ते तुझ्यासाठी धोक्याच असेलच. मिता आपण जे काही आहे ते नंतर बघू, पण प्लीज स्वतःला सावर. अस्मिता म्हणते, मम्मा अग कसं सावरू सांग ना. तर त्याचवेळी तिथे सचिन आलेला असतो. सचिन निर्लज्जासारखा अस्मिताला म्हणतो, अस्मिता अगं ऐक ना, तुझे रस्त्यात पाहिलेस, मला माहीत आहे तू मला एका मुलीसोबत पाहिलेस, पण ती माझी कलेक होती. अस्मिता अग ऐकून तरी घे ना. असं म्हणत तू पुढे पाऊल टाकणार. परंतु त्याचवेळी कल्पनाताई म्हणतात, सचिन एक पाऊस जरी पुढे टाकलं ना तर खबरदार तिथेच थांबायचं. आज जे काही आम्ही रस्त्यात पाहिलं ते खरं होतं ना. सचिन अरे तू एका मुलीसोबत. सचिन अरे मी तुला काय समजले होते आणि तू काय निघालास. अरे लाज वाटते तुला की आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आता त्याचवेळी तिथे प्रतापराव येतात आणि म्हणतात, काय झालंय कल्पना. अगं तुझा आवाज अगदी वरपर्यंत येत आहे. तर कल्पनात ताई म्हणतात, काय झालं ना ते तुमच्या जाव्यालाच विचारा. तर मात्र आता सचिन काहीच बोलत नसतो. सचिन म्हणतो, डॅड असं काहीच घडलं नाहीये, पण अस्मिता त्या गोष्टीचा उगा त्रास करून घेत आहे. तर अस्मिता म्हणते, हो काहीच घडलं नाहीये. अरे तुला लाज नाही का वाटत असं बोलताना. तर कल्पनात ताई म्हणतात, तुमच्या जाव्याचे प्रताप जर तुम्ही ऐकले ना तर तुम्हालाही धक्का बसेल. तर प्रतापराव अस्मिताला विचारतात, अस्मिता काय झालंय, तू काय पाहिलेस. तर अस्मिता म्हणते, डॅड मी आणि मम्मा मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथेच आम्ही. आता अस्मिताला शब्दही फुटत नसतात, तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर कल्पनाताई म्हणतात, तिथे आम्ही सचिनला पाहिलं आहे आणि तेही एका मुलीसोबत भर रस्त्यात. या दोघांचे नको ते चाळे चालू होते आणि ते स्वतः आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे हा सचिन काय आहे ना ते आम्हाला कळालं आहे. प्रतापराव म्हणतात, काय सचिन तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधी वाटलही नव्हतं खरं. तर मला अजूनही या गोष्टीवर विश्वास नाही. सचिन या दोघी जे काही बोलत आहेत ते खरं आहे का. अरे बोल काहीतरी. असा शांत उभा राहून नकोस. कल्पनाताई म्हणतात, काय बोलणार आहे, तो आम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने त्याला पाहिला आहे आणि ते एका परक्या मुलीसोबत. आणि तरीसुद्धा तो आता इथे घरी आला आहे, म्हणजे जसं काहीच कळलं नाही हेच दाखवायचं आहे त्याला. हो ना सचिन. सचिन अरे तुला कळतंय का अस्मिताला या दिवसात किती त्रास होत आहे. प्रतापराव म्हणतात,
सचिन, अरे तुला भान तरी आहे का रे? तुझी बायको प्रेग्नेंट आहे. तर कल्पनाताई म्हणतात, सचिन, तुझे हे चाळे, तुझे हे प्रताप अगोदरपासूनच चालू आहेत ना? म्हणजे त्या मुलीचं आणि तुझं अखेर अगोदरपासूनच आहे ना? सचिन बोल आणि खरं बोल. सचिन मात्र काहीच बोलत नसतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, सचिन, तुला कळते का अरे अस्मिताला किती त्रास होतोय आणि तरी सुद्धा तू काहीच बोलत नाहीस. याचा अर्थ तुला हे जे काही कळलंय त्याची लाजही वाटत नाहीये का? असं म्हणत प्रतापरावही आता सचिनला बोलू लागतात. परंतु सचिन मात्र शांत उभा असतो, कारण त्याच्याकडे कुठल्याच प्रश्नाची उत्तर नसतात. तर त्याच वेळी सायली, अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुन विचारतो, मम्मा अचानक काय झालं? आता अस्मिताची तब्येत पाहून सायली सुद्धा घाबरून जाते. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला असं अचानक काय झालं? आईंचा फोन आला आणि आम्ही धावत पळत घरी आलो. आता तुम्ही ठीक आहात ना? परंतु सचिन तिथे शांत उभा असतो आणि अर्जुन रागाने सचिनकडे पाहत असतो. तर इकडे अस्मिता सायलीला म्हणते, हो आता मी बरी आहे, तू काळजी करू नका. सायली म्हणते, पण अस्मिता ताई, नक्की काय घडलं की ज्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला आहे? आता प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता सर्व शांत असतात. सायरी त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, आई नक्की काय झाले? तुमचे चेहरे असं का दिसतायत? काय झाले? आई सांगा ना. आता सचिन बोलण्याचा प्रयत्न करतो, तो खोट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कल्पनाताई म्हणतात, बस, सुभेदाराच्या घरात खोट्याला थारा नाही. अरे किती विश्वासाने आमची मुलगी तुझ्या हातात सोपवली होती, परंतु आज पश्चाताप होतो आहे की आमच्या मुलीच लग्न आम्ही तुझ्यासोबत लावून दिलं. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, या गोष्टीचा आम्हाला पश्चाताप होत आहे. खरंच आम्ही चुकलो. तूच सारख्या माणसावर वास ठेवला. आज तू दाखवून दिलेस सचिन की आमचा निर्णय किती चुकीचा होता. ते तर आता मात्र सायलीला काहीच कळत नसतं. सायली कल्पना ताईंना विचारते, नेमकं काय घडले आई, आणि काय केले सचिन भाऊजीने की तुम्ही त्यांच्यावर एवढ्या चिडत आहात? तर कल्पनाताई रागाने सचिनकडे पाहतात आणि म्हणतात, त्रेविचार केला आहे त्याने स्वतःची बायको घरी असताना आणि ती प्रेग्नेंट असताना एका परक्या मुलीसोबत भर रस्त्यात तिला मिठ्या काय मारतोय? आणि असं म्हणत कल्पनाताई म्हणतात, मला लाज वाटते पुढचं सांगायलाही. खरं तर मला लाज वाटते की हा माणूस या खर्चात जावई आहे. आता मात्र कल्पनाताईंच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर अर्जुनला एवढा राग आलेला असतो की रागानेच तो सचिनकडे पाहत असतो. सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा, अग आपण मार्केटमध्ये जाताना किती खुश होतो ना? अग मी माझ्या बाळासाठी शॉपिंग करायला गेली, परंतु येताना बघ नाग मला आणि माझ्या बाळाला किती त्रास होतोय. जे काही चित्र बघितलं आहे त्यानंतर मला तरी असं वाटत होतं की मी तिथेच मरून जाईन. मला तर जगण्याची इच्छाच राहिली नाहीये ग मम्मा. तर कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि म्हणतात, अस्मिता, तू असं काहीही करणार नाहीयेस आणि आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही ना, तुला किंवा ना तुझ्या बाळाला. अस्मिता खूप रडत असते. कल्पनाताई तिला सावरतात. तर सायलीला सगळं काही आठवतं. सायली म्हणते, म्हणजे अस्मिता ताई, तुम्ही काही दिवसांपूर्वी सचिन भाऊजींना एका मुलीसोबत पाहिलं होतं, ते खरं होतं? तर अस्मिता म्हणते, हो खरं होतं. मी तुम्हाला तेव्हाही सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर कल्पनात ताई म्हणतात, आज मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे आणि अस्मिता जे सांगत होती ते खरं होतं. आज मला अस्मिता जे सांगत होती ते पटते. अर्जुन रागानेच सचिनकडे पाहतो आणि सचिनला प्रश्न करत म्हणतो, तीच मुलगी होती की दुसरी कोणीतरी मुलगी होती? कारण माणसाचा पाय एकदा घसरला ना की घसरतच राहतो. तर अर्जुनला असं बोलताना पाहून इकडे मात्र सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. परंतु तरी सुद्धा सचिन नेरलच्या सारखा खोट बोलणं काही सोडत नाही. सचिन म्हणतो, अरे तुम्ही एवढे पॅनिक का होताय आणि तुम्ही खरंच तर टोकाचा निर्णय घेत आहात. कल्पनाताई म्हणतात, हो का? मग आम्ही जे पाहिलं ते खोटं होतं का? अरे एवढं सगळं घडूनही
तू मात्र निर्लज्जा. सारखं अजूनही खोटच बोलतोयस. अजूनही ही तुला वाटत नाहीये का अशा अवस्थेत अस्मिताला तू किती त्रास दिला आहेस? आज तिला किती वेदना होत आहेत तुझ्यामुळे. आज माझी मुलगी काय कोणत्या प्रसंगातून जाते आहे ना ते फक्त मला माहीत आहे. तर सायली म्हणते, आई, तुम्ही नक्की मार्केटमध्ये काय पाहिलं? तिथे काय घडलं होतं? कल्पनाताई म्हणतात, सांगते ना, सगळं काही सांगते, कारण आता मला सुद्धा माझ्या मुलीसाठी थोडं निर्लज्ज व्हावंच लागेल. तिच्या काळजीसाठी. तिची आई म्हणून आता घडलेला सर्व प्रकार कल्पनाताई घरच्यांना सांगू लागतात. कल्पनाताई म्हणतात, मी आणि अस्मिता शॉपिंगसाठी बाहेर गेलो होतो. मार्केटमधून निघताना आम्ही सचिनला पाहिलं. खरं तर अस्मिताने पाहिलं, तो एका मुलीला मिठी मारत होता आणि त्यानंतर त्याने त्या मुलीला किसही केली. आता ती किस करताना, तिला मिठी मारताना आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिलं आहे. जे काही घडलं ते खरंच खूप भयंकर होतं, परंतु तरीसुद्धा याला मात्र खरंच काही फरक पडत नाहीये. तर अस्मिता म्हणू लागते, मीटिंगसाठी बाहेर निघालेला माझा नवरा आज मार्केटमध्ये एका त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रेड हँडेड पकडला जातोय. वा, काय नशीब काढले माझ्या बाळाने. त्याचा बाबा त्याच्या आईवर प्रेम न करता एका परक्या मुलीवर प्रेम करतोय. त्याच्यावर प्रेम न करता एका परक्या मुलीवर प्रेम करतोय. त्याला वेळ न देता एका परक्या मुलीला वेळ देतोय. स्वतःच्या गर्लफ्रेंडसोबत भर रस्त्यात नको ते चाळे करतोय. तर आता सायली म्हणू लागते, अस्मिता ताई, प्लीज असं नका ना बोलू. तर अस्मिता सायलीला म्हणते, का नको असं बोलू? बाळालाही कळू देत की त्याचा बाप काय लायकीचा आहे. तर प्रतापराव म्हणू लागतात, अरे सचिन, तुला कळते का? तुझी बायको प्रेग्नेंट आहे, ती गरोदर आहे, आणि अशा अवस्थेत तू हे काय करतोयस? अरे, असं कुठल्याही मुलीसोबत घडू नये. खरंच आज जे घडलंय ते खरंच खूप चुकीचं आहे. आता अस्मिता सचिनच्या समोर येऊन उभी राहते आणि सचिनला म्हणते, बोल, मी ब्युटीफुल नाहीये का? आता मात्र सचिन खाली मान घालतो. तर अस्मिता म्हणू लागते, माझ्या नजरेला नजर देऊन बोल, मी ब्युटीफुल नाहीये का? आणि मी तुला आवडत नाहीये का? आणि मी तुझ्यावर प्रेम नाही. सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना पाहिलं होतं. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, तुला हे सगळं माहीत असूनही तू शांत राहिलास. आता मात्र अर्जुन पुन्हा एकदा सचिनला मारणार. तर त्याच वेळी पूर्णाजी त्या ठिकाणी आलेले असतात. आता पूर्णाजी येता क्षणी नक्की सचिनच्या बाबतीत काय न्याय निवाडा करतील, हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.